मुंबईतील जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणात वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। कारवाई विरोधातील मोर्चानंतर हकालपट्टीचे आदेश काढण्यात आले। महापालिका आयुक्तांकडून घाडगेंची हकालपट्टी झाल्याचं कळते। विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा त्यांनी खरतर आदेश काढला। वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती। याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणात जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे। मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली आणि त्यानंतर आता अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सातत्याने अल्पसंख्याकांना टार्गेट का करता येईल, या सरकारची भूमिका काय आणि कुठलीही नोटीस न देता कुठलीही चर्चा न करता न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता जर हे 90 वर्ष जुनं मंदिर अशा पद्धतीने नेस्तनाबूत करायचं सरकारने केलं असेल तर मला वाटतं सरकारला आता सद्बुद्धीची आवश्यकता आहे, जी दुर्बुद्धी या सरकारला याच्या डोक्यात घुसली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।